माझं नाव सुरेश डोंगरे आहे। खरं तर काय बोलावं काही सुचत नाही आहे। सर्वप्रथम छावा कादंबरी वाचली तेव्हा खूप लहान होतो, कळत नव्हतं काही, तेव्हा डोळ्यातनं पाणी वगैरे नव्हतं येत, पण तो इतिहास अंगावर रोमांच उभा करत होता। आज चित्रपट सुरू झाला आणि हातातला मोबाईल कधी खिशात गेला कळलं नाही आणि प्रत्येक प्रसंगानंतर डोळ्यातनं वाहणारं पाणी नाही थांबवू शकलो। खरं तर अनेक चित्रपट पाहिले, अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या, पण आज जो थरारक अनुभव मी घेतला, आज जो हृदयद्रावक अनुभव मी घेतला, त्याच्याबद्दल खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत। आणि आजूबाजूला दिसणारे चेहरे, अंधारातही जाणवणारे त्यांचे हुंदके जाणीव करून देत होते त्या बलिदानाची, त्या माझ्या राजाची, त्या माझ्या शिवरायांची, त्या माझ्या शंभूराजांची। आणि हा ज्वाजल्य इतिहास आपण प्रत्येकाने मनामध्ये कायम जागा ठेवावा, कारण तरच त्यांच्या बलिदानाला, त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नांना अर्थ आहे, नाहीतर तुम्हा सर्वांचं जीवन व्यर्थ आहे। जनसेवक संजीवभाऊ थोरात यांचे नातीच्या जन्माच्या निमित्ताने हा जो उपक्रम त्यांनी केला आणि संपूर्ण मंचर शहराला हा मोफत चित्रपट या ठिकाणी त्यांनी दाखवला आहे। खरं तर हा अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अखेरपर्यंत लक्षात राहील। मी संजीवभाऊ तुमचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, मंचरच्या समस्त बंधू आणि भगिनींच्या वतीने। असेच उपक्रम आपण राबवत जा आणि आम्हाला हा आनंद देत जा। धन्यवाद, पुन्हा एकदा सर्वांचे आभार। शेवटी एवढंच म्हणेल की जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आणि हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी जी संधी मिळाली, कोणाकोणाचे आभार मानू, सगळ्यांचेच आभार, ज्यांच्यामुळं मी हा अनुभव घेऊ शकलो। धन्यवाद पुन्हा एकदा। जय भवानी।